सो हेलो एवरीवन, क्या बोलती मेरी कॉमर्स की पब्लिक, वेलकम यू ऑल टू द न्यू व्हिडिओ. आजचा संडे. एक तुम्हाला आहे ना सर्वात अगोदर क्वेश्चन विचारायचं आहे. क्वेश्चन असं आहे, तुम्ही जर इंटर्नशिप करत असाल किंवा इधर तुम्ही सॅलरीड पर्सन असाल, वॉट एव्हर, एक ज्यांचा 5 to 15,000च्या दरम्यान ज्यांचं पेमेंट असतं ना, त्या मुलांचा किंवा त्या इंटर्न्सचा आर्टिकल्सचा असा एक क्वेश्चन असतो की ह्यामधून तरी आम्ही काय सेव्ह करणार, आम्हाला एक मिनिमम 5,000 मिळतात, सेव्ह काय करणार आहेत. एक तुम्हाला स्टोरी सांगतो, रिलेट होते का बघा. जर तुमच्या महिन्याच्या 1 तारखेला 5 तारखेला एक सुंदर मेसेज येतो, ते गोल्डन वर्ड्स, काय मेसेज, सॅलरी क्रेडिटेड टू युअर अकाउंट किंवा ₹5,000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट, अशी ज्या वेळेला आपल्याकडे मेसेज येतो, एक सुंदर आनंद असतो, एक मिलेनियर झाल्याचे एक आनंद असतो. पण हाच आनंद जसे दिवस पुढे पुढे जातात, 15-20 तारीख येते, आनंद ढोस, कारण पैसे उरत नाहीत. होतं काय, 1 तारखेला सॅलरी आली, 2 तारखेला फिरायला गेलो, 3 तारखेला स्विगी केलं, 5 तारखेला फॅमिली सोबत, 8 तारखेला आउटिंग साठी फ्रेंड सोबत गेलो, शॉपिंग केली, काही काही खरेदी केली, आणि कुठेतरी 15 तारीख येईपर्यंत किंवा अर्धा महिना संपेपर्यंत पैसे जवळपास संपलेले असतात. तुमच्यासोबत पण असंच होतं ना? जर होत असेल ना, तर ही व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. आता स्टायपेंड पे होगी सेव्हिंग्स. ओके, स्टायपेंड ज्यांना मिळते त्याच्यावरती सुद्धा सेव्हिंग होणार. नक्की काय मला म्हणायचंय, तर आजची व्हिडिओ सुरू होते आतापासून. एक सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करूया, ते म्हणजे सेव्हिंग करा, सेव्हिंग करा असं तुम्हाला आजूबाजूची लोक सांगतात किंवा घरातले सांगतात, तुमच्या डोक्यामध्ये घुसवत असतात, सेव्हिंग करा, सेव्हिंग करा. आणि आपल्याकडून रिस्पॉन्स काय असतो माहितीये? येस, मी पण करणार नेक्स्ट मंथ पासून. पण नेक्स्ट मंथ पासून करण्यापेक्षा आपण आजच केलं तर. तुम्ही म्हणाल, दादा आम्हाला तर 5,000 रुपये फक्त स्टायपेंड आहे, याच्यातून काय आम्ही करणार सेव्हिंग? याच्यातून सुद्धा सेव्हिंग होतात. मी सांगतो ना, मी स्वतः 3,000 रुपये स्टायपेंड घेत असताना काही वर्षांपूर्वी मी त्यामधून सुद्धा सेव्हिंग करत होतो. तर याच्या मागे काही रूल्स आहेत. काय रूल आहेत? सगळ्यात पहिल्यांदा रिअल प्रॉब्लेम काय तो बघा. 10,000 रुपये पहिल्या दिवशी किंवा 5,000 रुपये पहिल्या दिवशी कुठेतरी येऊन एक फिगर येते इथपर्यंत. काय फिगर येते? 347, 600. जर कोणी पैसे मागितले किंवा इमर्जन्सीसाठी काही गरज लागली तर पैसेच नसतात. मग असं असल्यावर करायचं काय? ठीक आहे, ती नेक्स्ट मंथ वाली जी तुमची सवय आहे ती कशी घालवायची, आतापासून कशी सुरुवात करायची. ठीक आहे, मग आम्ही पूर्ण काहीतरी विकत घेणं सोडायचं का किंवा आनंद सोडून टाकायचं तर नाही. आपण आहे ना, एक सवय घेतो. काय सवय असतो तुम्हाला सांगतो बघा. माइंडसेट असतोय. हा माइंडसेट सगळ्यात अगोदर शिफ्ट करायला शिकूया. माइंडसेट माइंडसेट काय आपल्याकडे, तर एक ऑर्डर आहे. ठीक आहे, स्टायपेंड आलं, बरोबर, त्यानंतर खर्च केले, खर्च केल्यानंतर सेव्ह करा जे उरलेले आहेत ते. युजली आहे ना, काहीच उरत नाही सेव्हिंग मध्ये, हार्डली 100-200 रुपये. 5,000तून 100-200 रुपये वाचवणं तुम्हाला असं वाटतं 100-200 रुपयांनी काही होईल? तुम्ही एक स्विगीची ऑर्डर करता, झोमॅटोची ऑर्डर करता, 200-300 रुपये लगेच जातात. आता तर उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, आंब्याचं सीझन चालू आहे, म्हणजे आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम तर सर्वांनी खायलाच असेल. एक मँगो आईस्क्रीम 100 रुपीज, 200 रुपीज इझिली. फॅमिली टब मागवला, 500 रुपीज इझिली जातात. जर तुमची असे खर्च होत असतील तर ते कसे कंट्रोलमध्ये आणायचे, त्यासाठी सगळ्यात अगोदर काय कराल, तर तुमचा माइंडसेट आहे ना तो शिफ्ट कराल. कुठे शिफ्ट कराल, तर माइंडसेट शिफ्ट कराल तुमचा इथे दिलेल्या पॉइंट्स वरती. सगळ्यात अगोदर आपल्याकडे स्टायपेंड येतो, स्टायपेंड आल्यानंतर आपण खर्च करतो ना. मी म्हणतो ही गोष्ट नका करू, तर काय कराल, सगळ्यात पहिल्यांदा पैसे सेव्ह करा, आणि पैसे सेव्ह केल्यानंतर बाकीच्या पैशांवरती जगायला शिका, आणि त्यातून जरी उरले तर आणखी सेव्हिंग मध्ये टाका. तुमचेच पैसे आहेत ते, तुम्हालाच भविष्यामध्ये कामाला येणार आहेत. आणि ही सिस्टीम एकदा सुरू केली ना, ऑटोमॅटिकली सिस्टीम रन करते, त्यामध्ये काही करायची गरज नाही लागत. एक की प्रिन्सिपल मी इथे लिहिलंय, पे युअर सेल्फ फर्स्ट, सेव्हिंग्स निकालो पहिले, फिर खर्चा करो. सगळ्यात अगोदर सेव्हिंग्स काढून घ्या, स्वतःला पहिल्यांदा पे करा, मग जगाला पे करायला जा. विमानामध्ये गेलात ना, तर एक चांगली लाईन सांगतात ते, पहिल्यांदा स्वतःला ऑक्सिजनचा मास्क लावा, त्यानंतर दुसऱ्यांना द्या. म्हणजे पहिल्यांदा स्वतःचा बघा, मग दुसऱ्यांकडे जा. याचाच अर्थ, ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे येतील ना, दुसऱ्यावरती खर्च करायच्या अगोदर पहिले स्वतःसाठी काढून ठेवा आणि मग दुसऱ्यांना देऊन टाका. काय नक्की मला म्हणायचंय, तर एक तुमच्यासाठी सुंदर रूल आणलाय, 50-30-20, टोटल 100 होतं. ठीक आहे, जनरली इंटर्नची एडिशन किंवा आर्टिकलशिप वाल्यांची, ज्यांचं नॉर्मली स्टायपेंड मिळते, सॅलरी नसते.
ठीक आहे. स्टायपेंड इन द सेन्स खूप कमी पगार आहे, 6,000, 10,000, 12,000 तुम्ही शिकत शिकत कमावताय, दॅट इज स्टायपेंड. ओके. तर 50% तुम्ही काढाल नीड्स साठी, त्यानंतर 30% वॉन्ट्स साठी, 20% सेव्हिंग साठी. पण ऑर्डर काय राहील, तर मी म्हणेल प्रायोरिटी कशाला द्याल तुम्ही, तर ती असेल सेव्हिंग्सला. सेव्हिंग्सला सगळ्यात अगोदर बाजूला काढा. आता जर समजा मी म्हणतोय, इथे कॅल्क्युलेशन दाखवतो, 5,000 रुपये याच्यावरचे जर मी 20% काढले तर किती येतील, 1,000 रुपये तुमचे 5,000 रुपयामधून वाचतायत. जर 10,000चं कॅल्क्युलेशन केलं तर 10,000 रुपयांच्या कॅल्क्युलेशन नुसार तुमचे वाचतील 2,000 रुपये. जर असे पैसे वाचवत गेलात ना, तर तुमचे पैसे कंपाऊंडिंग होत 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 वाढत वाढत जातील, आणि मेन म्हणजे खर्चाच्या अगोदर तुमचे पैसे वाचलेले असतील. त्यानंतर तुमच्या वॉन्ट्स वरती जा. वॉन्ट्स म्हणजे काय काय बघा, तुम्ही आउटिंग करता, OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन असतं, शॉपिंग असतं, त्यानंतर एन्जॉयमेंटसाठी करता. ठीक आहे. त्यानंतर रेंट. आता हे रेंट जनरली मला वाटत नाही सर्वांना येईल, पण जे पीजी मध्ये वगैरे राहतात त्यासाठी लागतात. त्यानंतर खाणं पिणं, त्यानंतर ट्रॅव्हलिंग, रिचार्ज, ही गरजेच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. मी काय म्हणतो, तुम्हाला रेंट नाही भरायला लागत, पण कोणाच्या तरी घरामध्ये राहता, कोणाच्या तरी म्हणजे आई बाबांच्या घरामध्ये राहता, आई बाबांसाठी काहीतरी खर्च होऊ शकतो. म्हणजे घरातलं काही नाही, दुधाचे पैसे तुम्ही द्यायला सुरुवात केलीत तर दिवसाला समजा 100 रुपयाचं दूध लागतंय. ठीक आहे. जर 30 दिवसाचा दूध तुम्ही घेतलं तर एक लक्षात येते तुमचा खर्च 3,000 रुपये होतोय, 5,000 रुपये समजतंय. असे छोटे छोटे खर्च तुम्ही स्वतःचे जे करायला सुरुवात केली, म्हणजे स्वतःचे कपडे, त्यानंतर मी म्हणेल की अजून काही गोष्टी असतील छोट्या छोट्या, स्वतःच्या रिचार्ज पासून काही सबस्क्रिप्शन पासून सगळ्या गोष्टी, कॉलेजच्या फी साठी पैसे जमा करून ठेवले, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या येतात तुमच्या नीडसाठी, ज्या कंपल्सरी आहेत, गरजेचं आहे. त्यानंतर वॉन्ट्स, जे तुम्हाला गरज असं वाटतं की ही मला नीड्स म्हणजे गरज आहेत, वॉन्ट्स म्हणजे तुम्हाला वाटतं की हे घ्यावं, आवड आहे तुमची. ठीक आहे. तुम्हाला कंपल्सरी नाहीये, नाही घेतलं तरी पण तुम्ही जगू शकता, अन्न वस्त्र निवारा सोडून बाकीच्या गोष्टी तुमच्या वॉन्ट्स मध्ये येते. मग यासाठी 30% पैसे बाजूला काढून ठेवा. बाजूला काढून ठेवा याचा अर्थ काय होतो माहितीये, सरळ सोपं तुम्हाला सांगतो. तुम्ही काय कराल, 50% म्हणजे 5,000 रुपयाची कॅप लावाल. कॅप लावाल म्हणजे काय कराल, लिमिट लावाल. ठीक आहे. याला आपण म्हणतो लिमिट. कशावरती लिमिट लावाल, तर तुमच्या नीड्स वरती. गरजेसाठी इतका खर्च करा. ठीक आहे. गरजेसाठी म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे गरज तुमच्या काय काय. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग साठी म्हणा, जर तुम्ही प्रवास म्हणजे ट्रेनने प्रवास करत असाल, जर फर्स्ट क्लासचा पास तुम्हाला महाग वाटत असेल 5,000च्या दृष्टीने, तर मग तुम्ही सेकंड क्लासने प्रवास करू शकता, किंवा एसी ऐवजी तुम्ही नॉर्मलने जाऊ शकता, तुम्ही रिक्षाने जाण्याऐवजी बसने जाऊ शकता. ठीक आहे. पण सगळ्यात पहिला एक रूल लक्षात ठेवा, तो म्हणजे काय, 5,000पैकी 1,000 रुपये अगोदरच बाजूला करायचे. त्याचं करायचं काय, व्हिडिओमध्ये पुढे सांगतो ना. चला, आता प्रॅक्टिकली ज्या वेळेला आपण म्हणतो की पैसे जातात कुठे आपले, तर तुम्हाला मी सांगतो नक्की करायचं काय, पैसे जातात कुठे आणि ते थांबवायचे कसे जाण्यापासून. तर सगळ्यात अगोदर एक वेगळं अकाउंट ओपन करा. ठीक आहे. मी काय म्हणतो, तुम्ही 2 अकाउंट ओपन करा. ठीक आहे. कोणतेही 2 अकाउंट, तुम्हाला एका बँकेत हवंय ते एका, वेगवेगळ्या हवंय ते वेगवेगळ्या, 2 अकाउंट ओपन करायचं. पहिल्या अकाउंट मध्ये तुमचे जिथून पैसे येणार, तुम्ही काय करणार, त्या अकाउंट मधून पैसे ट्रान्सफर करायचे दुसऱ्या अकाउंटला. किती करणार, एक तर तुमची जी खर्चाची अमाऊंट आहे, ठीक आहे, ती तिकडे तुम्ही खर्च करणार, म्हणजे जमा करून ठेवणार. काय करायचं, सेव्हिंग्स और स्पेंडिंग एक अकाउंट में मत रखो, ऑटो ट्रान्सफर ऑन ऑन कर दो. इन शॉर्ट, तुम्ही एकाच अकाउंट मधून सेव्हिंग पण आणि स्पेंडिंग नाही करू शकत. काय करायला हवं, मग यासाठी 2 अकाउंट ओपन करायचे. जिकडे तुम्हाला सेव्हिंग करायचे त्या अकाउंट मधून खर्च करायचा नाही. खर्च कुठून करायचा, त्याच अकाउंट मधून जो तुम्ही खर्चासाठी केला. ठीक आहे. म्हणजे महिन्याचे 3,000 रुपये त्या अकाउंटला टाकले. ठीक आहे. तुम्ही काय करणार, तर 3,000 रुपये तुमच्याकडे आले बरोबर त्या अकाउंटला खर्च करण्यासाठी, प्लस अजून 1,000 रुपये घेतले. समजा तुम्ही एक मोठा मोठी पकडा, 10,000 रुपये पगार आहे, 10,000 पैकी तुम्ही 5,000 रुपये खर्चासाठी आणले, 2,000 रुपये आणखीन तुम्ही आपण सांगू शकतो की बाकीचा जो खर्च आहे, जो तुमच्या आवडी आहेत त्याच्यासाठी, म्हणजे मजा करण्यासाठी, आउटिंगसाठी म्हणा, शॉपिंगसाठी, मित्रांसोबत फिरण्यासाठी, या गोष्टीसाठी पण पैसे बाजूला काढले. असे 7,000 रुपये तुम्ही एका अकाउंट मध्ये काढले, 3,000 रुपये सेव्हिंग्स अकाउंटला टाकले. मला सांगा, आता 2 अकाउंटला 10,000 टोटल झाले. जो तुमचा खर्चाचा अकाउंट आहे त्यामध्ये 7,000 रुपये. 7,000 रुपयांमधून तुम्ही काय कराल, खर्च कराल, पण डोक्यामध्ये एक ठेवायचं, 7,000 रुपये संपले तर मग त्याच्यावरती 1 रुपया तुम्ही खर्च करायचा नाहीये सेव्हिंग अकाउंट मध्ये. म्हणजे तुमची लिमिट कितीची आली, ती 7,000 रुपयांची झाली. ठीक आहे. आता याच्या उलट, जर 7,000 रुपयापैकी या महिन्यामध्ये तुमचे 5,000 रुपये खर्च झाले बरोबर,
तर मग काय कराल, 2,000 रुपये ऑलरेडी एक्सपेन्सेसच्या अकाउंटला आहेत. मग पुढच्या महिन्यामध्ये आपल्या एक्सपेन्सेसच्या अकाउंटिंगला घेण्यासाठी फक्त 5,000च घ्या, कारण मग तुमची टोटल एक्सपेन्सेसची 7,000. असे करून करून आहे ना तुमचं सेव्हिंग वाढत जाऊ शकतं. एक हप्ता आहे ना, म्हणजे पूर्ण एक वीक तुम्ही ट्रॅक कराल की तुमचे खर्च होत आहेत कुठे. तुम्ही म्हणाल कसं काय ट्रॅक करायचं, गुगल पे आहे तिकडे ना लिहून ठेवायचं. ठीक आहे, काही ऍप्लिकेशन्स आहेत, क्रेड आहे, ज्युपिटर आहे, तिकडे तुम्ही खर्च तुमचे नोट करू शकता आणि ते तुम्हाला बजेट पण देतं की नक्की तुमच्या इन्कम पासून तुम्हाला किती खर्च करायला हवा. ठीक आहे, सेम टाइमला आपण अजून एक म्हणू शकतो की तुम्ही एक पूर्ण आठवडाभर तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुक मध्ये किंवा कुठेही तुम्हाला मोबाईलमध्ये हवंय त्या मोबाईलमध्ये, आणि कशावरती खर्च होतोय त्यावरती तुम्ही लक्ष ठेवा. ज्या गोष्टीवरती जास्त खर्च होतोय ती लिमिट मध्ये येऊ शकते का, फॉर एक्झाम्पल स्विगी, झोमॅटो किंवा मूवी बघायला जात आहे सारखे सारखे. ठीक आहे, महिन्याचा 1,000 रुपये खर्च मूवीसाठी होतोय, प्रत्येक वीकला मूवी बघायला जात आहे. हे जे काही आहे ना, हा कंट्रोल ठेवण्याच्या गोष्टी. ठीक आहे, नंतर पुढे सबस्क्रिप्शनचं ऑडिट करा. सबस्क्रिप्शन म्हणजे नेटफ्लिक्स पण वापरताय, हॉटस्टार पण वापरताय, त्यानंतर अमेझॉन प्राईम पण वापरताय, झी5 पण वापरताय. मी काय म्हणतो, चारीचं सबस्क्रिप्शन तुम्ही एकट्याने पे करण्याऐवजी ना 2 स्वतः पे करा, 2 मित्राला सांगा, दोघांनी एकमेकांची आयडी शेअर करा, किंवा हाफ हाफ पेमेंट करायचं आणि वाटून, बरोबर ना, समजते काय बोलतोय, वाटून बघायचं ते सबस्क्रिप्शन. ठीक आहे, 50% तुमचा डायरेक्ट खर्च कमी होतो. ठीक आहे, तर हे करू शकता तुम्ही. तुमचे प्लॅन असतात, परत स्पॉटीफाय वगैरे सारख्या ऍप वरती स्टुडंटसाठी वेगळे प्लॅन असतात, ते एक्सप्लोर करू शकता. युपीआयचा कॅशबॅक युज करू शकता. ठीक आहे, ज्युपिटर म्हणा, त्यानंतर क्रेड ऍप्लिकेशन म्हणा, हे काही जे ऍप्लिकेशन आहेत ना, काही ट्रान्झॅक्शन वरती म्हणजे जवळपास प्रत्येक ट्रान्झॅक्शन वरती कंपल्सरी कॅशबॅक देतात. आता या कॅशबॅकचा यूज तुम्ही करून परत पुढच्या पेमेंटसाठी वापरू शकता. इन शॉर्ट तुमचे पैसे वाढत जातात किंवा तुमचे पैसे वाचतात, डिस्काउंट मिळतो तुम्हाला त्याच्यामुळे. ठीक आहे, नेक्स्ट आहे घर का खाना. हा सगळ्यात मोठा इश्यू होतो, कारण सगळ्यात जास्त खर्च आहे ना बाहेरच्या खाण्यावरती होतो. 100 रुपये वगैरे डेलीचा जरी पकडलं तर आरामात खर्च होतो. खूप जण असे असतात ज्यांचा डेलीचा 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये खर्च असतो. महिन्याचा हा खर्च हजारामध्ये जातो. ज्या वेळेला 1,000 रुपये तुम्ही महिन्याला खर्च करताय, 5,000चं समजा स्टायपेंड आहे आणि तुम्ही 1,000 रुपये त्यापैकी खर्च करून टाकले, तुमच्याकडे उरले 4,000. समजतंय, मग तुमच्यावरती लिमिटेशन्स येणार आणि तुम्ही खर्च कशावरती करताय, फक्त खाण्यावरती. बाकीच्या गोष्टी पण लाईफ मध्ये असतात. तर या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तुमचे पैसे नक्की जातात कुठे याचं एक मी बोलू शकतो की एक अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, अनालिसिस काय म्हणतो, तर ट्रॅव्हलिंग वरती जातो, कॉफी वरती जातो. आता कॉफी कोणासोबत प्यायला जातो तुम्हालाही माहिती आहे, होतो जैसे जिसकी सोच. रॅन्डम शॉपिंग वरती काय असतं ना, कधी कधी माणूस इगो वरून शॉपिंग करतो. समोरून कोणतरी बोलतो की हे तू नाही खरेदी करू शकत, ठीक आहे, नाही म्हणायचं, काही त्यामध्ये कमीपणा नाही. पण जर असं तुम्हाला वाटतंय की या गोष्टीची गरज नाहीये, नका शॉपिंग करू. जोपर्यंत नेसेसिटी होत नाही तोपर्यंत स्टायपेंड, म्हणजे जेव्हा तुम्हाला कमी पगार नेसेसिटी होत नाही तोपर्यंत खर्च करू नका. इथे एक दिलंय तुम्हाला की नक्की किती खर्च होऊ शकतो. 200 रुपयाची ऑर्डर अमाऊंट असते स्विगीवरती, मग ते 40 रुपयाचे डिलिव्हरी चार्ज, कन्व्हिनियन्स फी वगैरे, टिप कधी देता कधी नाही देत. मी म्हणतो बाकी काही नाही, 200 रुपये तर तुमचे जातात एका ऑर्डर मागे. 200 रुपये गेले, तुम्ही 10 जरी ऑर्डर केल्या महिन्यातून तरी पण 2,000 रुपये तुमचे कुठे गेले, फक्त स्विगीवरती जातात. स्विगी, झोमॅटो जे काही फूड डिलिव्हरी ऍप असते, त्यामुळे सगळ्यात जास्त खर्च फूड डिलिव्हरीवरती नाही, फूड डिलिव्हरीवरती. पण बाहेर जाऊन तर खाता तुम्ही, कार्ट वरती एखाद्या शॉप वरती फ्रँकी खाताय, वडापाव खाताय, काही असेल. ठीक आहे, तर मग आता हे जे मी सेव्हिंग म्हणतोय की 5,000 पैकी 1,000 किंवा 10,000 पैकी 2,000 किंवा बाकीचे जे काही सेव्हिंग असतील कुठे ठेवायचे, तर तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला एक करून दाखवतो नक्की मला म्हणायचंय काय. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर काय कराल, तर मी म्हणतोय की जर समजा तुमचा पगार आहे 10,000 रुपये. ठीक आहे, 10,000 रुपयापैकी 3 आपण पार्ट केले. मी काय म्हणतो 5,000 रुपये तुमचे नीड्स साठी केले. ठीक आहे, नीड्स साठी 5,000, 3,000 रुपयासाठी 3,000 गेले तुमचे वॉन्ट्स साठी, आणि मग उरलेले गेले तुमचे 2,000 रुपये कशासाठी, सेव्हिंग. ठीक आहे, फक्त पहिल्यांदा प्रेफरन्स कोणाला द्याल, तर सेव्हिंगला द्याल, म्हणजे सेव्हिंग तुमचं इम्पॉर्टंट आहे असं समजा. सेव्हिंग पहिल्यांदा बाजूला काढले, उरले किती, 8,000 रुपये उरले. आता या 8,000 रुपयापासून कंपल्सरी नाहीये सगळे पैसे खर्च करा, याच्यातून जर अजून 1,000 रुपये उरले
तर ते कुठे जाणार आहे, ते तुमचे सेव्हिंग अकाउंटला जातील. ठीक आहे. खर्च तुम्ही कुठून करणार आहात, तर तुम्ही खर्च करणार आहात एक्सपेन्सेस अकाउंट मधून. आता 1000 रुपये सेव्हिंग अकाउंटला गेले, 2000 रुपयाचं काय करायचं, तर ते मी इथे तुम्हाला सांगतो 2000चं काय करायचं. तर 3 ऑप्शन मी दिलेत. सगळ्यात पहिल्यांदा बिगिनर्स साठी सगळ्यात चांगला तो म्हणजे आरडी. आरडी म्हणजे काय असतं, ते रिकरिंग डिपॉझिट. महिन्याची एक तारीख ठरवायची, अमाऊंट ठरवायची, त्या अमाऊंटची तुमची रिकरिंग डिपॉझिट होणार. एफडीच असते एक प्रकारचे, म्हणजे फिक्स अमाऊंट महिन्याच्या महिन्याला तुमच्या अकाउंट मधून जाणार आणि बँकेमध्ये जमा होणार. यावरती इंटरेस्ट किती मिळतो, 6 ते 7% प्रत्येक वर्षाला मिळतो. रिस्क किती आहे, रिस्क बघा किती आहे, 0 रिस्क आहे. ठीक आहे. आणि मिनिमम अमाऊंट किती असते, 500 रुपये पर मंथ पासून असते. ठीक आहे. 500 रुपयापासून तुम्ही सुरू करू शकता, 1000 रुपयाची करू शकता. आता ज्यांचा 10,000 पगार आहे ना, त्यांना मी सांगतो इकडे काय कराल, 1000 रुपये टाकाल. ठीक आहे. उरलेले कुठे टाकाल, तर लिक्विड म्युच्युअल फंड किंवा फिक्स म्युच्युअल फंड मध्ये. ठीक आहे. पहिली गोष्ट, म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मी ऍडवाइस देत नाही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये टाकायला, पण जर कधी इच्छा झाली कुठेतरी इन्व्हेस्ट करायची म्युच्युअल फंड मध्ये, तर एखाद्या नॉलेजेबल पर्सनला विचारा आणि मगच इन्व्हेस्ट करा. ओके. तर लिक्विड फंड मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये, लिक्विड फंड काय असतं पहिल्यांदा बघा, रिस्क व्हेरी लो असते, रिटर्न 7 ते 8% असतो. इथे पण मिनिमम 500, मी म्हणतो 1000 रुपये इथे तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर उरलेले 1000 रुपये वेगळ्या म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकता. ठीक आहे. आता हे तुम्ही केलं तरी हे ऑप्शनल आहेत पुढचे वाले, पण हे 2000 तर आपले फिक्स आहेत 10,000पैकी. ठीक आहे. आता कोणत्या डेटला परचेस करायचं किंवा कोणत्या डेटला आपलं पकडायचं, समजा समजा मी म्हणतोय तुमची सॅलरी क्रेडिट होते 5 तारखेला, समजा 5th, आता पुढचा महिना आहे जून, तर म्हणून मी घेतो जून, 5 जूनला. तर मग तुमची एसआयपी ची डेट आहे ना, कोणत्या डेटला ठेवायला माहितीये, 6 जूनला. ठीक आहे. कारण सांगू का, पहिल्यांदा आपला कसला प्रेफरन्स आहे, सेव्हिंगचा. ठीक आहे. सेम तुमचा आरडी ची डेट पण काय ठेवाल, 6 किंवा 7, दोघांपैकी एक तारीख ठेवायची. एसआयपी साठी पण आरडी साठी. एसआयपी म्हणजेच मी जे म्हणालो लिक्विड म्युच्युअल फंड ते. ठीक आहे. एखाद्या माहिती असलेल्या माणसाला विचारा, तो तुम्हाला चांगला गाईड करेल. त्यानंतर अजून एक ऑप्शन, जर लमसम पैसे कधी मिळाले तर 0 रिस्क साठी आपण काय करू शकतो, तर फिक्स डिपॉझिट करू शकतो. अमाऊंट मिनिमम 1000 रुपये, 6.5 ते 7.5% रिटर्न मिळतो. मोठा मोठी सेम रिटर्न आहे, पण फरक काय पडतो माहितीये, तुमचे पैसे वाढतात आणि वाढण्यापेक्षा 1 वर्षानंतर तुमच्याकडे 12-14 हजार रुपये जमा झालेले असतात, जे की तुम्ही बिना प्लॅनिंगचे केलं तर कधीच सेव्हिंग होणार नाही. नेक्स्ट मंथ करून नेहमी त्याची वाटच लागलेली असेल. ठीक आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची टीप द्यायची, खूप जण फॉलो करत नाही ही गोष्ट, पण ह्या एज मध्ये फॉलो करावा असं माझं म्हणणं आहे. ऍज अ बिगिनर क्रिप्टो किंवा इंट्राडे स्टॉक्स अवॉइड करा. जोपर्यंत तुम्ही चांगला वेळ देऊ शकत नाही किंवा तुमचा चांगला अभ्यास झालेला नाहीये शेअर मार्केट बद्दल, तोपर्यंत इंट्राडे ट्रेडिंग किंवा फ्युचर ऑप्शन्स मध्ये, डेरिव्हेटिव्ह मध्ये पडू नका. ठीक आहे. इन्व्हेस्टर व्हा, स्वतः चांगला अभ्यास करा त्याबद्दल आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतायत तर कोणतरी ज्ञात असलेल्या माणसाला विचारा आणि त्यानंतरच करा. कारण या सगळ्यामध्ये हाय रिस्क आहे क्रिप्टो आणि इंट्राडे मध्ये, आणि इमर्जन्सीसाठी बफर काय नाही जात. ठीक आहे. आणि कधीही एक सांगतो ते लक्षात ठेवा, कधी भविष्यामध्ये इंट्राडे वगैरे करायला गेलात, ज्या वेळेला आपली आपण म्हणू शकतो की ऐपत होते, जितके पैसे म्हणजे 4-5 हजाराचा लॉस, म्हणजे गेले 4-5 हजार तरी मला काय फरक नाही पडत, अशी ज्या वेळेला ऐपत होते ना, त्या वेळेला तुम्ही स्वतः इंट्राडे ट्रेडिंग करायला शिका. तोपर्यंत करू नका, असं माझं नेहमी प्रांजळ मत आहे. तुम्हाला ऐकायचं असेल तर चांगलं म्हणजे ऐका असं मी म्हणेल कधी. ठीक आहे. आणि कोणतीही वस्तू घेताना जनरली मुलांचं काय होतं ना, आणखीन एक गोष्ट सांगतो, 5-6 हजार 10,000 पगार आला ना, लगेच मोबाईल घेतात, 4 ते 5 हजार रुपये मोबाईलचा हप्ता. ही गोष्ट जरा टाळा. त्यापेक्षा काय कराल, महिन्याला 2-2 हजार रुपये बाजूला काढा. एक वर्षभर थोडं सहन करा, 24-25 हजार रुपये जमा झालेले असतील, ते 25 हजार घेऊन कॅश वरती मोबाईल घ्या. 2 गोष्टी होतील, एक तर तुमचं व्याज जाणार नाही आणि तुमच्याकडे पैसे असतानाच तुम्ही खरेदी कराल. बिनकामाचं आहे ना हे लोनचं, कधी झंझटमारी म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी, मोबाईलसाठी वगैरे, काही जण डायरेक्ट आयफोन उचलतात, 10-15 हजार पगार डायरेक्ट आयफोन घेतला. ह्या गोष्टी कधी करू नका. ठीक आहे. अवॉइड करा या गोष्टी. पहिल्यांदा पैसे ज्या वेळेला, एक माझं तर मत असतं की ज्या वेळेला तुमच्याकडे एखादी वस्तू घेण्याचे दुप्पट पैसे असतील त्यावेळेला ती वस्तू घ्यायची, अन्यथा घेऊ नये. ठीक आहे. पहिल्यांदा तेवढं पोटेन्शियल करायचं आणि मग घ्यायचं, आणि आपण कोणीही म्हणणार नाही की काळाच्या मागे. ठीक आहे. तुम्हाला का ते सांगतो बघा, 1 वर्षाचे सेव्हिंग नंतर तुम्ही कुठे पोहोचू शकता.
1 वर्षाची जर तुम्ही आरडी एफडी केलीत, 1 वर्षाची आरडी एफडी केली तर 18,200 रुपये तुमचे होतात. ठीक आहे. त्यानंतर 1 वर्षाची आरडी केली तर 12,060 लिहिलंय, मी म्हणतो 12,600 पर्यंत तुमचं जाईल. फार 13,000 पर्यंत काही आरडी चांगला इंटरेस्ट असेल तर. आणि इमर्जन्सी फंडचा गोल अचीव होतो, म्हणजे उद्या भविष्यामध्ये जाऊन अचानक मध्ये जर तुम्हाला पैसे लागले तर मी जे सेव्हिंग अकाउंट बोललोय ना, ज्यामध्ये तुम्ही फक्त सेव्हिंग कराल उरलेले पैसे, ठीक आहे, त्या सेव्हिंग अकाउंट मध्ये तुमचे वर्षाकाठी 8-10 हजार आरामात वाचलेले असतील. फक्त याच्यासाठी एक गरज आहे, ती म्हणजे आजपासून सुरू करायची. आजपासून सुरू कराल तर ती सवय लागेल, आणि सवय खूप गरजेची आहे. बिनकामाचे मोठेपणा करून कुठे 40 रुपये 50 रुपये स्विगीवरती टिप देऊन टाकली, करायचं नाही. जर आपल्याकडे पैसे नाहीयेत तर जपून वापरलेलं कधीही चांगलं. आणि भारताची जी सध्याची आर्थिक परिस्थिती चालू आहे त्यानुसार मी तर म्हणेल बचत करूनच चला. ठीक आहे. आणि लिक्विड फंड्स मध्ये किंवा लिक्विड इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट करायला आता काही हरकत नाहीये, कारण मार्केट थोडस आपण बोलू शकतो की इकडे तिकडे चालू आहे. ठीक आहे. आता मी म्हणेल की जवळपास माझा एवढा गायडन्स होता. याच्या पुढे फक्त हेच आहे की 1,000 ते 10,000 रुपये, म्हणजे 10,000 मधून 1,000, 10,000 मधून 2,000 तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिले तर आरडी खोला, त्यानंतर सबस्क्रिप्शन कॅन्सल करा तुमचे जे बिनकामाचे असतील. नाही बघितलं तरी चालतात काही मूवी, कोणाचं तरी शेअर करायचं, फुकट मध्ये पण मिळतं. काय नाही, कोणी बोलला काय रे फुकट्या, ओके आय एम फुकट्या. ओके. नेक्स्ट, 1 हप्ता ट्रॅक करा, पूर्ण 1 वीक पूर्ण ट्रॅक करा की तुमचे खर्च कुठे होत आहेत. आणि जो 50-30-20 चा मी रूल सांगितलाय ना, तो सेट करा, लिमिटेशन आणा खर्चावरती. आपोआप तुमचे गोल्स अचीव होतील. आणि त्या 1 वर्षानंतर तुम्ही आठवण काढाल की यस, या माणसाने सांगितलं होतं, खरंच खूप काहीतरी फायदा झालाय. ठीक आहे. तर मग मी म्हणेल सगळ्यात पहिल्यांदा परत एकदा तुम्हाला रिवाइज करून देतो मला काय म्हणायचंय, की 10,000 मधून 2,000 काढणं बाजूला इम्पॉसिबल वाटू शकतं कधी कधी. ठीक आहे. कारण आपण ना इंस्टाग्राम वरती फिरत असतो आणि तिकडे पूर्ण दुनिया फ्लेक्स करत असते फिरायची. ठीक आहे. आणि आपल्याकडे पैसे नसतात आणि आपण त्यामधून मोठेपणा करायला जातो. ठीक आहे. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, ही जी तुमची सवय आहे ना, ठीक आहे, ही कंपाऊंड होत जाईल. आणि 2,000 पर मंथ वाली सेव्हिंग पण तुम्हाला भविष्यात इतका फायदा करून देईल. ठीक आहे. मी परत सांगतो, तुम्हाला एखाद्या गोष्टीची कदाचित डाऊन पेमेंट झालेला असेल, तुमचा इमर्जन्सी फंड बनलेला असेल, तुमच्यासाठी एक फ्रीडम बनलेला असेल 1 वर्षानंतर. तर या ज्या गोष्टी सांगितल्यात तर नक्की ऐका. ठीक आहे. आणि अजून एक स्टेप, ती म्हणजे शेवटचा, कमेंट मध्ये मला सांगा की तुमचा स्टायपेंड किती आहे. मी रिप्लाय मध्ये नक्की सांगेल की तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. किंवा व्हॉट्सअपची लिंक तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोच आहे, ती व्हॉट्सअपची लिंकला जॉईन व्हा, तिकडे मला मेसेज करा किंवा तिकडून माझा तुम्हाला नंबर मिळेल, मला टेक्स्ट करा. नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. कमेंट मधून तुम्हाला रिप्लाय करेल की तुम्ही किती सेव्हिंग कुठे करायला हवी, कशी करायला हवी. तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत ज्यांना स्टायपेंड मिळतंय, ज्यांना स्टायपेंड मिळत नाहीये, किंवा खूप कमी सॅलरी आहे, किंवा जे आर्टिकल्स आहेत सीए, सीएस, सीएमए चे, ज्यांना खूप कमी स्टायपेंड असतं, एक 10-12 हजाराच्या रेंज मध्ये किंवा त्यापेक्षा कमी वाल्यांना, त्यांना नक्की शेअर करा. नक्कीच त्यांना युजफुल होईल. आणि तुम्ही स्वतः सुद्धा सर्व जे बघताय, स्वतः सुद्धा इम्प्लिमेंट करा या गोष्टी. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचे जास्तीत जास्त इंटर्न फ्रेंड्स पर्यंत